आज बनवली होती शेंगांची रस्साभाजी। ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते। तर इथे मी शेंगांना सोलून इथे हळद मीठ टाकून उकळवून घेतले। त्यानंतर इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली करायला आणि त्याच भांड्यामध्ये मी इथे वाटण तयार केला। वाटणामध्ये इथे खोबरं घेतले थोडं आणि याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घेतले, 1 चमचा इतके, आणि याच्यामध्ये लसूण घातले, कोथिंबीर घालून यांना छान असं वाटून घेतलं। त्यानंतर कढईमध्ये इथे तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं टाकले फोडणीसाठी आणि टोमॅटो, थोडीशी कढीपत्ता आणि इथे चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकले, काळा मसाला, लाल तिखट मसाला आणि हळद टाकून घेतले आणि यांना छान असा हा टोमॅटोला गळवून घेतले। त्यामध्ये मी वाटण टाकलं आहे आणि वाटणालाही 2 मिनटंच परतले आणि त्यानंतर मग शेंगा आणि शेंगांचं जे पाणी होतं तेही टाकले आणि छान 1-2 उकड आल्याच्यानंतर ही सिंपल अशी शेंगांची रस्साभाजी तयार आहे। नक्की करून पहा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बाय।